आईचा फोन आला. काय लवकर लेकीची आठवण आली ग तुला? हा, कशी आहेस विचारते. कशी आहे? थांब आता तू ऐकूनच घे मी कशी. कशाला का तुला 10 एकर शेती पाहिजे होती? हे लोक मला शेतात काम करायला लागतात. सकाळी 5 वाजता उठायला लागतं मला. सगळं घरातलं काम आवरून हे लोक मला शेतात नेतात. वरून टोमणे मारतात. तुझ्या ह्याला शेती लागत होती ना, मग कर आता शेतात काम. आता बंगला अगं मोकरानी सारखं मला आता बंगला साफ करायला लावतात. वरून स्वयंपाक करा, वरून याच्या टोमणे ऐका. वरून नको नको ते सासू कामं सांगते. नाही नाही ते उद्धार करते माझा. वरून म्हणते तुझ्या ह्याला तर लई तेव्हा बंगला लागत होता, घे मग म्हणते बंगला. अजून तेच जातात तिकडच राहतात. 8 दिवसातून एकदाच येतात रविवारी घरी. हो, कसली पाठवती ती त्यांच्यासोबत. बंगला, गाडी, नोकर चाकर, शेतीबाडी लागत होती ना, इथं काय म्हणते कर शेती कर, घर सांभाळ म्हणते सगळं. एखाद्या गरीबासोबत राहिली असती ना, माझ्या मनासाठी तरी जगता आला असतं. दिलंय पाहुणे एवढं श्रीमंत. आधी एक नोकर सुद्धा ठेवती ना, यांची हैसियतच नाही नोकर ठेवायची. ठेव तू. काय अवतार झालाय. आणि बघून दिलंय आईने का झालं मारायला. त्याचं डोकं विचारायला तुला काय भेटत नाही.